श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुम्हालाही यूट्यूबला चॅनल सुरू करायचं आहे, पण कसं सुरू करायचं कळत नाही आहे, कॅमेरा नाही आहे, एडिटिंग येत नाही, व्ह्यूज येतील का नाही, असे खूप सारे प्रश्न पडलेले आहेत. तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण मी आज तुम्हाला नवीन क्रिएटरसाठी काही खास टिप्स देणार आहे. तर पहिली गोष्ट, तुम्ही जे काही चॅनल सुरू कराल त्याच्यावर एक तुमचं कंटेंट ठरवा. तुम्हाला नक्की त्या चॅनलवर काय अपलोड करायचं आहे. एक कंटेंट म्हणजे तुम्हाला कॉमेडी करायची आहे, ब्लॉग टाकायचे आहे, कुकिंगचे टाकायचे, एज्युकेशनचे टाकायचे, टेक्नॉलॉजीचे टाकायचे, जे काही असेल ते तुम्ही एक कंटेंट ठरवा. माझं जेव्हा मी चॅनल ओपन केलं होतं त्याच्यावर मी नवीन आमचे नवरा बायको कपल कॉमेडीचे व्हिडिओ टाकायची. आता मी त्याच्यात काही ब्लॉग वगैरे टाकते. आता माझं ठरलेलं आहे, मी 2च कंटेंट त्याच्यात टाकते. एक मी माझे मिनी ब्लॉग त्याच्यावर डेली शेअर करते आणि आमची नवरा बायकोची कॉमेडीचे व्हिडिओ त्याच्यावर मी शेअर करते. आणि दररोज एक व्हिडिओ टाकायचा आहे तुम्हाला. तुम्ही जे काही टाकाल त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि एकच टॉपिक निवडला तर ऑडियन्स पण कनेक्ट होते, तुमचे फॉलोअर पण वाढता. आणि सुरुवातीला कॅमेरा वगैरे घ्यायची काहीच गरज नाही. मोबाईल पुरेसा असतो. नॅचरल लाईट हवं, एक चांगला क्लॅरिटी असलेला मोबाईल असायला हवा, तो पुरेसा असतो. आणि व्हिडिओ शूटसाठी मोबाईल पुरेसा आहे. नवीन तुम्हाला लगेच कॅमेरा वगैरे घ्यायची गरज नाही आहे. मोबाईल आणि नॅचरल लाईट असला तरी व्हिडिओ शूट होतो. आणि तुम्हाला सांगते, व्हिडिओपेक्षा ऑडिओ खूप महत्त्वाचा असतो. तुमचा आवाज क्लिअर यायला हवा. त्यासाठी शक्य झालं तर एखादा माईक घ्या. आता मी हा हॉलीलँडचा माईक वापरते. याचा आवाज खूप छान येतो, क्लिअर येतो. आणि जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो, खाली जे आपण ते टेक्स्ट टाकलेलं असतं थंबनेल, ते क्लिअर असायला हवं, सुटसुटीत असायला हवं, की जे वाचून की कोणीतरी आपला व्हिडिओ पाहायला थांबायला पाहिजे. असं काहीतरी हुक द्या. आणि टायटलमध्ये असे वर्ड्स द्या की जेणेकरून आपण यूट्यूबला सर्च केल्यानंतर आपला व्हिडिओ तिकडे दिसायला हवं. रिसंट सर्चिंगमध्ये जे वर्ड्स असतात ते टायटलमध्ये घ्या. आणि किमान 1 आठवडे 2 आठवडे जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवली तर यूट्यूबचा अल्गोरिदम तुमच्यावर प्रेम करायला लागेल आणि तुमचे व्हिडिओ व्हायरल जायला लागतील. आणि यूट्यूबचं कसं असतं ना, पेशन्स ठेवावे लागतं. कारण पहिल्या व्हिडिओला लगेच खूप व्ह्यूज येत नाही. एखादा रेअर व्हिडिओ व्हायरल जातो, पण सहसा पहिल्या 2, 3, 4 व्हिडिओना व्ह्यूज येत नाही. 1, 2, 15, 20, 16, 25 असे खूप कमी व्ह्यूज येतात. त्याच्यामुळे डिमोटिवेट होऊन लगेच बंद करायचं नाही. रेग्युलर कंटेंट पोस्ट करत राहायचं. एक दिवस आपोआप तुमची रील व्हायरल जाईल. आणि यूट्यूब हे लॉंग टर्मचा गेम आहे, शॉर्टकट नाही आहे त्याच्यात. मी पण खूप दिवसापासून स्ट्रगल करत होती आणि आता कुठे मला सक्सेस भेटलेली आहे याच्यात. जर तुम्ही कुकिंगचे, आता मी काही लेडीजसाठी एक खास टिप्स देणार आहे. तुम्हाला जर कुकिंगचे व्हिडिओ पोस्ट करायचे असतील आणि तुम्हाला व्हिडिओला आवाज द्यायला असं काहीतरी कमीपणा वाटत असेल, भीती वाटत असेल, माझा आवाज चांगला येईल की नाही, लोकांना आवडेल का नाही, तर तुमच्याकडे एक दुसरा ऑप्शन आहे. तुम्ही कुकिंगचा व्हिडिओ शूट करून घ्या आणि आवाज न देता यूट्यूब लायब्ररीमधून म्युझिक घ्या. ते म्युझिक बॅकग्राऊंडला लावा. तुमचा व्हिडिओ स्लो मोशन, फास्टमध्ये असं जो काही एडिट करायचा आहे तो करून घ्या. आणि बॅकग्राऊंडला यूट्यूब लायब्ररीमधून म्युझिक घ्या. ते म्युझिक त्या व्हिडिओला लावा आणि तुमचा व्हिडिओ पोस्ट करा. म्हणजे आवाजाचं जे तुम्हाला टेन्शन आहे ना, मी आवाज कसा देऊ, व्हॉइस ओव्हर कसं करू, तर तो प्रश्न तुमचा तिथं सॉल्व्ह होणार आहे. आणि यूट्यूबने एक क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे. 2 क्रायटेरिया त्याच्यात, हा किंवा तो कोणता तरी एक आपण कंप्लीट करू शकतो. पहिला, तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण पाहिजे. आणि दुसरा, तुम्ही जे लॉंग व्हिडिओ पोस्ट करता, लॉंग म्हणजे 5 मिनिटाच्या पुढचे, 3 मिनिटाच्या पुढचे, तर त्या व्हिडिओंना 4000 वॉचिंग हवर पूर्ण झालेलं पाहिजे पूर्ण वर्षभरात. किंवा तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करता तर त्या शॉर्टला 100 लाख व्ह्यूज भेटलेले पाहिजे लास्ट 90 डेजमध्ये. या दोघांपैकी तुम्ही जर कोणताही एक क्रायटेरिया क्रॅक केला तर तुमचं यूट्यूबचं चॅनल हे मॉनिटाईज होऊन जातं. तुम्हाला जर काही अजून प्रश्न असतील, तुम्ही नवीन क्रिएटर असाल, कसं करू, काय करू, हे की ते की, तर तुम्ही नक्की बिंदास्तपणे मला कमेंट करा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देईल. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. आणि यूट्यूब हे एक लॉंग टर्मचं आहे. ते लॉंग टर्मसाठी तुम्हाला इन्कम प्रोव्हाइड करतं. त्याच्यामुळे व्हिडिओ टाकला, त्याला व्ह्यूज आले नाही, लगेच डिमोटिवेट होऊन बंद करायचं, तसं करायचं नाही. कन्सिस्टन्सी ठेवायची, कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहायचे. एक दिवस यूट्यूबमध्ये सक्सेस नक्की भेटते. तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की कमेंट करा. मी तुमच्यासाठी नवीन पुढचा एक व्हिडिओ आणेल की त्याच्यात मी तुम्हाला एडिटिंग वगैरेची सगळी माहिती देईल. तर मला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.